प्रार्थना करूयात. स्वर्गीय पित्या, तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारं कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. संध्याची सुरुवात एका प्रश्नाने मी यावेळेस करणार आहे. प्रश्नाचं उत्तर आपणाकडून अपेक्षित आहे. ह्या जगामध्ये, ह्या भूतलावर घडलेलं सर्वात पहिलं पातक कोणतं? कोणी सांगू शकेल का? सर्वात पहिलं पाप कोणतं घडलं ह्या जगामध्ये? सर्वात पहिलं पाप कोणी? हवेने फळ खाल्लं, नाही का? बरोबर. आज तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी ऐकणार आहात. त्याच्या अगोदर एक पाप घडलेलं आहे, आणि ते पाप कोणतं ते आपण ह्यावर पाहणार आहोत. हवेने परमेश्वराने निषिद्ध केलेलं फळ खाल्लं, त्याच्या अगोदर एक पाप घडलं, आणि त्या पापाकडे आपण जाणार आहोत. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, मातीचा आदाम घडवला, आदामाच्या फासळीतून हवा घडवली, आणि त्यानंतर तिने ते फळ खाऊन पाप करण्यापूर्वी आणखी एक पाप घडलेलं आहे. ते कोणतं आता तुम्ही मला सांगायचं. मी तुम्हाला काही वचनं सांगणार आहेत, आणि त्याप्रमाणे तुम्ही मला सांगायचं कोणतं पाप घडलेलं आहे. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि पहिलंच वचन, त्याचा जो मथळा टायटल आहे तो म्हणजे मानवाचं पतन. आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे, परमेश्वराने निर्माण केलेल्या वनचरामध्ये सर्प हा सर्वात धूर्त होता, आणि तो हवेकडे येऊन तिला म्हणाला, बागेतील कुठल्याही झाडाचं फळ खाऊ नये हे देवाने तुम्हाला सांगितलं, हे खरे आहे का? ती सर्पास म्हणाली, सर्व झाडांचं फळ खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका, त्यास स्पर्शही करू नका, कराल तर मराल. तेव्हा सर्प तिला म्हटला, तुम्ही खरोखर मरणार नाही, तर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. यामध्ये कुठं पाप घडलेलं आढळते का तुम्हाला? आणि कोणतं पाप आहे? कोणचं? परमेश्वराने त्यांना काय सांगितलं होतं? त्या झाडाचं फळ खाऊ नका, त्यास स्पर्शही करू नका, कराल तर मराल. परमेश्वराचे स्पष्ट आणि साधे सरळ शब्द आहेत. तुम्ही फळ खाल तर मराल. आणि शैतान काय म्हटला? तुम्ही खरोखर मरणार नाही, तर तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. परमेश्वर म्हटला तुम्ही मराल, आणि शैतान काय म्हटला? तुम्ही मरणार नाही. म्हणजे कोणतं पाप होतं? लबाडीचं पाप. लबाडीचं पाप या जगातील सर्वात पहिलं पाप आहे. हवेने फळ खाण्यापूर्वी शैतानाने लबाडी केली, तिला फसवलं, आणि तिला भुरळ घालून ते फळ खाण्यास तिने त्याला भाग पाडलं. लबाडीचं पाप पवित्र शास्त्रातील पहिलंच पाप आहे, आणि पवित्र शास्त्राचा जो शेवट आहे तो सुद्धा लबाडीच्या या पापानेच होतो. प्रगटीकरण पवित्र शास्त्राचं शेवटचं पुस्तक, त्याचा शेवटचा अध्याय 22वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मग ती जी नवी यरूशलेम आहे त्याच्या वेशीतून नगरात जाण्यासाठी जे आपले झगे शुद्ध धुतात ते धन्य आहेत. परंतु जारकर्मी, मूर्तीपूजक, लोभी, लबाडीचे आवड धरणारे आणि लबाडी करणारे हे सर्व बाहेर राहतील. त्यानंतर केवळ 5 वचनं होतात आणि पवित्र शास्त्र संपतं. म्हणजे शेवटलं पाप ज्याचे नमूद पवित्र शास्त्रामध्ये केलं ते सुद्धा लबाडी. लबाडीच्या पापाने पवित्र शास्त्राला सुरुवात होते, आणि लबाड करणारे आणि लबाडीची आवड धरणारे नवी यरूशलेमतून बाहेर राहतील असं म्हणून पवित्र शास्त्र संपतं. आणि म्हणून आज आपण लबाडी किंवा फसवणूक ह्याच्याविषयी थोड्या वेळ विचार करणार आहोत, वाट पाहणार आहोत. ह्याच्याविषयी संत पौल करंथीकराच्या पत्रामध्ये सांगतो, जसं सापाने कपट करून हवेला ठकवलं, तसे तो तुमची मने बिघडून ख्रिस्ताची जी सरळता आणि शुद्धता याविषयी तुमचे मन भ्रष्ट करतील, याचं मला भय वाटतं.
संत पौल सुद्धा आम्हाला आठवण करून देतो, त्या सापाने एदेन बागेत त्या हवेला ठकवलेला आहे, फसवलेला आहे, कपट करून तिला फसवलं असं तो आम्हाला सांगतोय. फसवणूक. ज्यावेळेस शिष्यांनी येशूला विचारलं, ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह कोणते, आम्ही कसं समजायचं युगाची समाप्ती आली? येशूने त्यांना उत्तर दिलं, तुम्हाला कोणी फसू नये म्हणून सांभाळा. युगाच्या समाप्तीचा शेवट केव्हा कसा होणार आहे? तो म्हणतो, तुम्हाला कोणी फसू नये म्हणून सांभाळा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येतील आणि मी ख्रिस्त आहे म्हणून तुम्हाला फसवतील. आजकाल फसवणूक असे अनेक प्रकार चाललेले आहेत. बऱ्याच जणांची फसवणूक होत आहे. आपण अनेक वेळा वर्तमानपत्रातून वाचतो, अनेक जणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवलं जातं. आपल्याला कितीतरी वेळा त्या अनुभव त्याचा आला असेल. नोकरीचं आमिष दाखवून फसवलं जातं. तुम्हाला अशी नोकरी देतो असं म्हणून हजारोनं कधी कधी लाखो रुपये उकळले जातात आणि नोकरी तर मिळत नाही. नोकरी देतो म्हणून परदेशात पाठवलं जातं, तिथे नोकरी तर नसती, पण त्या बदल्यात त्यांची फसवणूक केली जाते. आजकाल एक नवीन शब्द आपणास ऐकण्यात त्याचा असेल आणि तो म्हणजे सायबर क्राईम. सायबर क्राईम एक वेगळी ब्रांच निघालेली आहे, त्याचा एक वेगळा अभ्यास निघालेला आहे, त्याची नोकरी बऱ्याच जणांना लागलेली आहे. आणि सायबर क्राईम म्हणजे काय? जे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, आपण जीपे करतो, त्याच्याद्वारे OTP मिळवून किंवा तुमचं अकाउंट हॅक करून अनेक लोकांची लाखो नव्हे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली जाते. आणि म्हणून फसवणूक आता ह्या काळाच्या शेवटी अनेक जणांची होत आहे असं मला या ठिकाणी दिसत आहे. पण आज आपण सर्वात घातक किंवा सर्वात धोकादायक ही जी फसवणूक आहे याच्याविषयी आज आपण पाहणार आहोत. सर्वात घातक किंवा सर्वात धोकादायक फसवणूक. मराठीमध्ये एक म्हण आहे, मनुष्य साऱ्या जगाला फसवू शकेल पण स्वतःला तो फसवू शकत नाही. पण आज मनुष्य स्वतःला कसा फसवू शकतो हे पवित्र शास्त्राच्या आधारे आपण पाहणार आहोत. स्वतःची फसवणूक. आपण स्वतःची फसवणूक कधी कधी करून घेतो आणि पवित्र शास्त्र ह्याला दुजोरा देत आहे. पवित्र शास्त्र आम्हाला दाखवून देत आहे की तुम्ही स्वतःची फसवणूक कशी करून घ्या. स्वतःची फसवणूक करून घेण्याचे 8 प्रकार पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत, त्याकडे आपण वळणार आहोत. परंतु हा संदेश आपण 2 भागांमध्ये पाहणार आहोत आणि म्हणून आज आपण स्वतःची फसवणूक कशी करून घेऊ शकतो याचे 4 प्रकार, 4 पद्धती यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. आपण ख्रिस्ती विश्वासणारे असलो तरी स्वतःला आपण फसवून घेऊ शकतो आणि पवित्र शास्त्र त्याबद्दल आम्हाला दुजोरा देतं, आमची माहिती देत आहे. स्वतःला फसवून घेण्याचा पहिला प्रकार. संत पौल करंथीकरास पत्र लिहितो. करंथीकरास पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 18वं वचन. संत पौल त्या ठिकाणी म्हणतो, कुणीही स्वतःला फसवून घेऊ नये, कारण ह्या युगाच्या दृष्टीने आपण खूप ज्ञानी आहोत असं तुमच्यापैकी कुणाला वाटत असेल तर त्यांनी ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. कुणी स्वतःला फसवून घेऊ नये, स्वतःची फसवणूक करू नका. ह्या युगाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने आम्ही ज्ञानी आहोत असं जर तुमच्यापैकी कुणाला वाटत असेल तर त्यांनी ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. संत पौल या ठिकाणी काय सांगत आहे? आपल्यापैकी जर कुणाला वाटतं की मी खूप ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, विद्वान आहे, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. तुम्हाला जर खरोखर ज्ञानी व्हायचं असेल तर मूर्खतेशी कबूल करा, त्याशिवाय तुम्हाला ज्ञानी होता येत नाही. याचा अर्थ काय? थोडंसं विचार जर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी दिसतं ज्ञान 2 प्रकारचं आहे. एक तर जगिक ज्ञान आहे. जगिक बुद्धिमान लोक आहेत, जगामधलं व्यवहार ज्यांना कळतात, बुद्धिवान आहेत, विद्वान आहेत, उच्च शिक्षित आहेत, अनेक डिग्र्या ज्यांनी घेतलेल्या आहेत, असं एक जगिक ज्ञान असतं. आणि दुसरं ज्ञान एक दैवी ज्ञान आहे जे परमेश्वरापासून प्राप्त झालेले आहे. आणि संत पौल या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की मी खूप जगिक ज्ञान मिळवलं, बुद्धीने मी खूप चतुर आहे, चाणाक्ष आहे, बुद्धिवान मनुष्य मी आहे. या जगिक ज्ञानाद्वारे मला जर देव ओळखता येईल असं मला वाटत असेल तर मी स्वतःची फसवणूक करून घेत आहे. जगिक ज्ञानाद्वारे तुम्ही दैवी ज्ञान ओळखू शकत नाही, हे या ठिकाणी सांगायचा तो प्रयत्न करत आहे. जगिक ज्ञान तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. तुम्ही जितकं विद्वान, जितकी तुमची बुद्धी चतुर आहे, तितकं तुम्हाला जगिक ज्ञान प्राप्त होऊ शकतं. परंतु दैवी ज्ञान प्राप्त होण्यासाठी ह्याच्यापेक्षा अंतःकरणाची जास्त गरज आहे.
दैवी ज्ञान प्राप्त कसं होतं? जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आणि म्हणून अंतःकरणाचे जे शुद्ध आहेत त्यांना देव प्रगटीकरण करतो आणि त्याद्वारे दैवी ज्ञान प्राप्त होते. हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून किती तुमची बुद्धी तल्लक असली, तुम्ही बुद्धिवान विद्वान असला, तरी देवाच्या गहन गोष्टी आणि रहस्य हे तुम्हाला त्या बुद्धीद्वारे समजत नाही. त्यासाठी तुमचं अंतःकरण शुद्ध लागतं. हे संत पौल या ठिकाणी सांगतो. तुम्हाला जर वाटलं मी खूप शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, मला खूप बुद्धी आहे, चातुर्य माझ्या ठाई आहे आणि मला पवित्र शास्त्रातल्या गोष्टी कळतील असं तुम्हाला वाटलं, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. आणि त्यासाठी तो उदाहरणही देत आहे. तो म्हणतो हे हेल्लेनी लोक पहा. हेल्लेनी लोक म्हणजे ग्रीक लोक. त्यावेळी जे ग्रीक लोक होते त्यांना फिलॉसॉफी हे अधिक फिलॉसॉफी म्हणजे ज्ञान. या जगाचं ज्ञान मिळवण्यामध्ये ते रात्रंदिवस घालवत असत. अतिशय ज्ञानी लोक, विचारवंत लोक. आणि तो म्हणतो जे यहुदी आहेत ते चिन्ह मागतात, हेल्लेनी लोक ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. आणि हा संत पौल म्हणतो ज्यावेळेस आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो त्यावेळेस हेल्लेनी जे लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्यांना ते मूर्खपणाचं वाटतं. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त जे आमचं सामर्थ्य आहे हे ज्यावेळेस हेल्लेनी लोक, ज्ञानी लोक ऐकतात त्यांना ते मूर्खपणाचं वाटतं. कारण जगी ज्ञानाद्वारे देवाला ओळखता येत नाही, दैवी ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि हे सांगायचं तो प्रयत्न करत आहे. हेल्लेनी लोक जगी ज्ञान पुष्कळ आहे, पण वधस्तंभ हे त्यांना मूर्खपणाचं वाटत आहे. कसं मूर्खपणाचं वाटतं? हा जो सर्वसमर्थ देव ज्याच्याविषयी तुम्ही सांगता, सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान देव, त्याचा पुत्र मानव देह धारण करून या जगात येतो काय? निष्पाप निष्कलंक जीवन जगतो काय? आणि संपूर्ण मनुष्यासाठी वधस्तंभावर मरतो? सर्वसमर्थ देवाचा पुत्र असह्यपणे वधस्तंभावर मरत आहे. काही रोमी शिपाई त्याचे हालहाल करतात, डोक्यात काट्यांचा मुकुट घालतात आणि तो शांतपणे सगळं ऐकून घेतो. हातापायात कुऱ्हाडी खिळे ठोकलेत, त्या ज्यांनी ते खिळे ठोकलेत त्यांची तो क्षमा मागतो. असला कसला देव? हे मूर्खपणा आहे. वधस्तंभ म्हणजे मूर्खपणा आहे. हेल्लेनी लोक दैवी ज्ञानाला मूर्खपणा समजतात. आणि म्हणून तुम्हाला खूप ज्ञान आहे, जगी गोष्टीचं ज्ञान आहे, म्हणून तुम्हाला देव ओळखता येईल, पवित्र शास्त्र तुम्हाला समजेल, असं जर तुमचा समज असेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. संत पौल मला स्पष्टपणे सांगत आहे, जगी ज्ञान ह्या युगाचं जे ज्ञान आहे ते इथून प्राप्त होतं, पण दैवी ज्ञानासाठी आम्हाला अंतःकरण शुद्ध लागतं, त्यांनाच ते प्राप्त होतं. हे आम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी खूप ज्ञानी आहे. मग ज्यावेळेस मी गणित हा विषय वाचतो, शिकतो, त्यावेळेस मला वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे समजतं. तसंच मी रसायनशास्त्र वाचू शकतो, समजू शकतो, भौतिकशास्त्र समजू शकतो, जीवशास्त्र समजू शकतो. आणि त्या ज्ञानाने जर मी पवित्र शास्त्र वाचू लागलो तर पवित्र शास्त्र आम्हाला कसं समजेल माहिती आहे का? त्या ज्ञानाद्वारे तुमचे पवित्र शास्त्रातील 66 पुस्तकं पाठ होतील, वचनं तुम्ही पाठ कराल, ह्याचा बाप कोण, त्याने काय केलं, या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. तारण तुम्हाला समजेल, कृपा म्हणजे काय, सार्वकालिक जीवन म्हणजे काय, हे सर्व बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी तुम्हाला ओतप्रोत समजतील. पण तुम्ही येशूला ओळखू शकणार नाही, येशूचं जीवन तुमच्या ठाई येऊ शकणार नाही. कारण त्यासाठी दैवी ज्ञानाची, दैवी प्रगटीकरणाची गरज असेल. येशू तुमच्यापासून फार दूर असेल. या बुद्धीने पवित्र शास्त्र वाचून तुम्ही केवळ पाठ करू शकता, बायबल क्विजमध्ये तुम्ही प्रथम येऊ शकता, पण येशूचं जीवन, त्याचं मर्म, त्याचं तत्व केवळ दैवी जैगिक ज्ञानाने तुम्हाला समजू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रगटीकरण व्हायला पाहिजे. देवाने तो तुम्हाला प्रगट केलं पाहिजे. ते तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नाही. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या बुद्धिमत्तेनुसार मी पवित्र शास्त्र समजेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. आणि म्हणून एदेन बागेत पुन्हा पहा, 2 प्रकारची झाडं आहेत, बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड आणि जीवनाचं झाड. तसंच काही लोक ज्यावेळेस पवित्र शास्त्र वाचतात त्यावेळेस त्यांना ज्ञान मिळतं, केवळ ज्ञान मिळतं, आकडेवारी मिळते, त्या ठिकाणी जे नातेवाईक आहेत ते एकमेकाचे समजू शकतात, पुस्तकं त्यांना समजतात, काय तत्व त्यांना समजतात, पण जे जीवन आहे ख्रिस्ताचं जीवन ते परिधान करू शकत नाही, ख्रिस्ताला अंगीकारू शकत नाही, ख्रिस्ताचं आचरण त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. कारण त्यासाठी प्रगटीकरण होऊन आम्हाला दैवी ज्ञानाची गरज असते. आणि म्हणून आम्ही जगिकदृष्ट्या जरी अशिक्षित असलो, फार आम्हाला बुद्धिमत्ता नसली,
तरी आम्हाला प्रगटीकरणाद्वारे देव समजू शकतो, हे मी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त एकदा पित्याकडे प्रार्थना करतो आणि तो काय म्हणतो माहिती आहे का? हे स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यापासून तू ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या बालकास प्रगट केल्या, कारण हेच तुला योग्य वाटले. पहा, येशूच्या शब्दावर थोडा विचार करा. तो म्हणतो ज्या तुझ्या गहन गोष्टी आहेत, जे तुझे दैवी रहस्य आहेत, ज्ञानी आणि विचारवंत लोक यांच्यापासून तू दूर ठेवलेला आहेस. आणि कुणाला प्रगट केल्या? बालकास प्रगट केला. हे देवाचं एक विचित्र काम आहे. त्याचे गहन रहस्य बालकाला प्रगट करतो, ज्ञानी लोकांना नाही. मग त्या बालकांमध्ये असं काय आहे की त्याच्यामुळं देव त्याची रहस्य बालकासारख्या लोकांना प्रगट करतो, पण ज्ञानी लोकांना करत नाही? ते म्हणजे त्या बालकामध्ये निरागसता, शुद्धता आणि नम्रता असते, की जी ज्ञानी लोकांमध्ये नाही. हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे प्रियांनो. एखादं 6 महिन्याचं बालक तुम्ही पहा, त्या 6 महिन्याच्या बालकाचं घरातील सर्व लोक फार कौतुक करत असत. तुम्ही पाहिलं, जर एखादं बालक घरामध्ये असेल, घरातले लोक जे कोणी पाहुणे येतील, ते बाळ किती गोंडस आहे, किती गोड आहे, नाही का, सर्वजण त्याचं कौतुक करतात. पण हे एवढं कौतुक दिवसभर चालू असताना त्या बालकाच्या मनामध्ये तिळभर सुद्धा प्रौढी येत नाही, किंवा त्याला फार मोठं वाटत नाही, अहंकार येत नाही, गर्व येत नाही की सगळे लोक माझे कसं कौतुक करतात. पण तेच बालक ज्यावेळेस मोठा होतं, प्रौढ होतं, कुणी थोडंसं जरी त्याचं कौतुक केलं, गर्वाने छाती फुगून जाते. आमच्यामध्ये अहंकार येतो, आमच्यामध्ये गर्व येतो, मी असा आणि मी तसा. हाच फरक बालकामध्ये आणि ज्ञानी लोकांमध्ये आहे. आणि म्हणून देव काय करतो? सर्व रहस्य आणि गुपित आणि गूढ ज्ञानी लोकांना लपवून ठेवतो, बालकाला ते प्रगट करतो. आणि म्हणून जे बालकासारखं नम्र होतात, बालकाची चित्तवृत्ती त्यांच्यामध्ये आहे, बालकासारखं जे लीन दीन आलेले आहेत, निरागस आहेत, शुद्ध आहेत, त्यांना देव आपलं दैवी ज्ञान प्रगट करतो. ज्ञानी लोकांना नाही, कारण ज्ञानी लोकांमध्ये अहंकार असतो. हा त्यातला फरक आहे. आणि म्हणून येशूने शिष्यांना एकदा किंवा शिष्यांनी येशूला एकदा विचारलं, स्वर्गामध्ये सर्वात मोठा कोण आहे? प्रश्न त्याला विचारलेला आहे. आणि येशूने काय सांगितलं? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखं झाल्याशिवाय तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणारच नाही. तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात कोण मोठा आहे समजून घ्यायचं नाही. मोठा कोण ते जाऊ द्या, प्रवेश कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बालकासारखं होऊन तुमचा पालट झाल्याशिवाय तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणारच नाही. यातील आमच्यापैकी जर कुणाला असं वाटत असेल, मी ज्ञानी आहे, माझ्या ठाई बुद्धी आहे, मी चतुर आहे, आणि मग असं असताना माझ्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल, असं ज्या कुणाला वाटत असेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. कारण येशूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखं नम्र, लीन, शुद्ध असं झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच होणार नाही. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. मी आहे तसा, माझ्यामध्ये असलेली अहंकार, माझी प्रौढी आणि माझा गर्व याच्या सहित माझा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. जगी ज्ञानाने ओतप्रोत भरलेले तत्कालीन शास्त्री पुरुष यहुद्यांचे वडील, त्यांच्याकडे पहा. होय, नियमशास्त्र कोळून प्यालेले. ज्यावेळेस येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्यांच्या मध्ये उभा राहिला, त्याला त्याने ओळखलंच नाही. हा देवाचा पुत्र आहे त्यांनी जाणलं नाही. ह्याच येशूला ते खादाड, दारूबाज, पाप्यांचा मित्र आणि बालजबूल म्हणजे भूतांच्या साह्याने भूते काढणारा असं त्याला ते म्हटले. पण तेच ज्यावेळेस पेत्र हा जो एक मच्छीमार अडाणी मनुष्य आहे, त्याला येशूने विचारलं, लोक मला कोण म्हणून म्हणतात, तुम्हाला कोण वाटतं? पेत्राने काय उत्तर दिलं? आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. त्याच वेळेस येशू काय म्हटला? हे शिमोना, तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला प्रगट केलं. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र हे समजण्यासाठी रक्त व मांस म्हणजे काय, माझा देह, माझी बुद्धी, माझं चातुर्य यांनी तुला ते प्रगट झालं नाहीस. मला माहिती तू अडाणी आहेस, तुला कदाचित बेरीज वजाबागी येत नाही, तू शाळेत गेला नसशील, पण त्यासाठी देवाला ओळखण्यासाठी ह्याची गरज नाही, कारण ते तुला स्वर्गीय पित्याने प्रगट केलेलं आहे. प्रगटीकरण लागतं त्याला. एखादा अशिक्षित माणूस सुद्धा देवाला ओळखू शकतो आणि ज्ञानी मनुष्याच्या पुढे जाऊ शकतो, कारण जगी ज्ञानाद्वारे देवाला ओळखता येत नाही.
तुम्हाला वाटत असेल की मी शिक्षित आहे, मी खूप शिकलेलो आहे आणि मी देवाला ओळखू शकेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, जगी ज्ञानाद्वारे देवाला ओळखता येत नाही. संत पौल त्याच्याकडे पहा, ज्ञानाने ओतप्रोत भरलेला ज्ञानी मनुष्य, त्यावेळेचा जो सख्यात प्रख्यात रब्बी गमालिएल ह्याच्या हाताखाली शिकलेला, त्याचं मार्गदर्शन त्याला लागलं होतं. अतिशय ज्ञानी हा शौल होता, यहुदी मनुष्य, बुद्धिवंत मनुष्य आहे. पण ज्या वेळेस ख्रिस्ताचं प्रगटीकरण त्याला झालं, 3 दिवस तो आंधळा होता. हनन्या मनुष्याने येऊन त्याला डोक्यावर हात ठेवले, त्याला दृष्टी आली. ज्यावेळेस हा ज्ञानी शौल ह्याला दृष्टी आली, त्यावेळेस काय झालं? लगेच परमेश्वराने त्याचा वापर करून घेतला नाही, लगेच त्याला यरूशलेमेत सुवार्थ सांगण्यासाठी पाठवलं नाही. तर त्या शौलाचं काय झालं? पुढील 3 वर्षात तो अरबस्थानात गेला आणि 3 वर्षात देवाने त्याचं स्वतःचं प्रगटीकरण त्याला केलं. त्याचं सर्व जगी ज्ञान, बुद्धी, चातुर्य बाजूला ठेवून ह्या शौलाला 3ऱ्या स्वर्गात नेण्यात आलं. जिथे प्रत्यक्ष परमेश्वराचं वसतिस्थान आहे, हा 3रा स्वर्ग त्यांनी पाहिला. मनुष्याने जे शब्द उच्चारू देखील नाही असे शब्द त्यांनी स्वतः ऐकले. तो म्हणतो, मला सुखलोकात नेण्यात आलं. आणि हे प्रगटीकरण झाल्यावर ह्या पौलाने जे कार्य केलं ते शिष्याने देखील त्याने मागं टाकलं. का? स्वतःच्या बुद्धीने चातुर्याने नाही, तर देवाने जे प्रगटीकरण त्याला केलं होतं त्याच्याद्वारे त्यांनी इतक्या मंडळ्या स्थापन केल्या, 13 पत्र त्यांनी लिहिले. हे कशामुळे झालं? त्याच्या ज्ञानीपणामुळे नाही, तर त्यांनी प्रगटीकरण झालं म्हणून त्यांनी केलं. आणि म्हणून तो म्हणतो, ह्या प्रगटीकरणाच्या विपुलतेने मी चढवून जाऊ नये, माझ्यामध्ये प्रौढ येऊ नये, मला गर्व होऊ नये, म्हणून देवाने माझ्या शरीरात मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवला आहे. आणि तो काढून जावं म्हणून 3 वेळा मी विनंती केली, पण परमेश्वरा मला म्हटला, माझी कृपा तुला पुरी आहे. होय, तुला प्रगटीकरण झालं म्हणून तुझ्यामध्ये प्रौढ येईल, तुला गर्व येईल, तुला अहंकार येईल, म्हणून तो काटा मला तुला ठेवणं गरजेचं आहे. का? ते प्रगटीकरण भयंकर असं होतं. आणि त्या प्रगटीकरणाद्वारे पौल जो आहे तो आहे, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून पौलाकडे पहा, जगी ज्ञान सर्व बाजूला काढून देवाने आपलं प्रगटीकरणाने त्याला ओतप्रोत भरलं आणि म्हणून तो सेवा कार्य करू शकला. आणि म्हणून मला पवित्र शास्त्र फार माहिती नाही, मी अशिक्षित आहे, मी वाचू शकत नाही, ही सबब चालणार नाही. कारण प्रगटीकरण कुणालाही होऊ शकतं आणि त्या प्रगटीकरणाद्वारे आम्हाला दैवी ज्ञान प्राप्त होतं, आमच्या जगिक बुद्धिमत्तेने नाही. त्याचा सेवक दानिएल, त्याच्याकडे पहा, ज्या वेळेस काही यहुदी लोकांना, तरुणांना गुलामगिरीत त्या ठिकाणी बाबेल या ठिकाणी नेलेला आहे, त्यावेळेचा राजा नबुकदनेस्सर याने एक हुकूम काढला, हे जे यहुदी तरुण आहेत त्यांना 3 वर्ष प्रशिक्षण द्या, आपली भाषा त्यांना शिकवा, सर्व प्रकारचं कला निपुण त्याला कलेमध्ये करा. अशा प्रकारे 3 वर्ष दानिएल आणि त्याचे मित्र शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना त्यांनी कलेमध्ये निपुण केलं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, दानिएल व त्याचे मित्र हे कलेमध्ये आणि ज्ञानामध्ये अतिशय निपुण आणि प्रवीण असे झाले. देवाने त्यांना ज्ञानी केलं. जेव्हा राजाने त्यांची परीक्षा घेतली, इतर सर्व जे त्या ठिकाणी ज्योतिष आहेत, मांत्रिक आहेत, यांच्यापेक्षा 10 पट हुशार असे ते निघाले. मग या दानिएलाकडे पहा, तरुण आहे, 18 वर्षाचा तरुण, त्या राज्यातील अवघे मांत्रिक आणि ज्योतिष यांच्यापेक्षा 10 पट हुशार, जगी ज्ञानाने ओतप्रोत भरलेला असा हा दानिएल, याच्याकडे थोडं लक्ष द्या. त्यावेळेस नबुकदनेस्सर राजाला एक स्वप्न पडलं आणि तो राजा यांनी त्या सर्व राज्यकर्त्यांना बोलवलं, सर्व प्रजेला एकत्र बोलवलं आणि तो म्हटला, मला एक स्वप्न पडलेलं आहे, त्या स्वप्नाचा अर्थ जो कोणी सांगेल त्याला मी मोठं बक्षीस देईल, पण जर तुम्ही मला अर्थ सांगितला नाही तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमचे घर उकिरडे केले जातील. हा फरमान राजाने काढला. तेव्हा त्यावेळेचे जे सर्व मांत्रिक आणि ज्योतिष हुशार तज्ज्ञ लोक ते म्हटले, महाराज आपलं स्वप्न आम्हाला सांगा, त्याचा अर्थ आम्ही आम्हाला सांगू. राजाने काय म्हटलं, तसं नाही, जे स्वप्न मला पडलं ते पण तुम्हीच सांगायचं आणि त्याचा अर्थही तुम्हीच सांगायचा. काय भयंकर गोष्ट आहे. महाराज तुम्हाला पडलेलं स्वप्न आम्ही कसं सांगणार? तो म्हटला, असं ठरलेलं आहे. आणि त्यावेळेचे राजे थोडेसे वेडे होते, सांगितलं ते करायचं, नाही तर मग तुमचं शिरच्छेद. सर्व मांत्रिक आणि ज्योतिष घाबरले. राजाला पडलेलं स्वप्न ओळखायचं कसं, त्याचा अर्थ सांगायचा कसा? आता आपलं काय खरं नाही. ही बातमी दानिएलापर्यंत गेली. तेव्हा दानिएल राजाकडे आला. सर्व भऱ्या दरबारमध्ये
दानिएल मोठ्याने आत्मविश्वासाने राजाला म्हणतो, महाराज, रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने हे रहस्य मला प्रगट केलेलं आहे. ते इतर माणसांपेक्षा मी फार बुद्धिवान आहे म्हणून नाही, तर राजाच्या मनातील विचार त्याला कळावेत म्हणून हे रहस्य त्याने मला प्रगट केलं. पहा, ते दानिएलाकडे पहा, इतरांपेक्षा 10 पट हुशार, चाणाक्ष, पण त्या बुद्धिमत्तेवर त्याला राजाचं स्वप्न कळालं नाही. देवाने त्याला प्रगट केलं म्हणून त्याला ते प्रगटीकरण झालं आणि त्याद्वारे राजाचा प्रश्न सुटला गेला. आणि म्हणून तुमच्यापैकी जर कोणी ह्या युगाच्या दृष्टीने स्वतःला ज्ञानी समजत असेल तर तो स्वतःची फसवणूक करून घेत आहे. ज्ञानी होण्याकरता मूर्खतेची कबूल करा. होय, कबूल करा की प्रभू, जगाच्या दृष्टीने मी ज्ञानी आहे, पण तुझ्या दृष्टिकोनातून खरोखर मी मूर्ख आहे. मला काही समजत नाही, हे पवित्र शास्त्र मला काही कळत नाही, मी आता या बालवाडीत आलेलो आहे. तुझं प्रगटीकरण तू मला कर, तुझ्या आत्म्याद्वारे तुम्हाला शास्त्र सांग, तुम्हाला येशू ख्रिस्त त्या ठिकाणी दिसून येईल. हे शास्त्रांचं पोपटपंची होणार नाही, तुम्हाला येशूचं जीवन, येशूचे मार्ग त्या ठिकाणी दिसतील आणि येशूच्या पावलावर पाऊल टाकून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत. जगी ज्ञानाने पवित्र शास्त्र वाचलं तर इथे ओतप्रोत भरती होईल, पण दैवी ज्ञानात प्रगटीकरण झालं तर अंतःकरण शुद्ध होईल आणि तुम्हाला खरा देव दिसेल. म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. मला शास्त्र तोंडपाठ आहे म्हणजे मी स्वर्गात जाईल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. तिथं प्रगटीकरण झालं पाहिजे, येशूला ओळखता आला पाहिजे, येशूचं जीवन तुमच्यामधून आलं पाहिजे. स्वतःची फसवणूक करून घेण्याची दुसरी वेळ, दुसरा प्रकार, करंथीकरास पहिलं पत्र याचा 6वा अध्याय आणि पहिलंच वचन किंवा 9वं वचन, त्यामध्ये असं म्हटलंय, 1 करिंथ 6:9, अनितिमान लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही, तुम्हाला ठाऊक नाही काय? अनितिमान लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. पहा तिथले, फसू नका. जार कर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, चोर, चहाड, लबाडी करणारे आणि वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. त्या ठिकाणी स्पष्टपणे तो सांगत आहे, फसू नका. तुम्हाला जर वाटतं हे सर्व लोक देवाच्या राज्यात जातील तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. तुम्ही म्हणाल, बाळासाहेब तुम्ही काय बोलताय, आम्ही तर ख्रिस्ती विश्वासणारे लोक, या गोष्टी आम्ही कसं करू? जारकर्म, मूर्तीपूजा, व्यभिचार, चोरी, लोभ, सर्व प्रकारचे मद्यपान, दारूबाजी, चहाडी, वित्तहरण करणं, हे आम्ही सरळ लोक आहोत, आम्ही या गोष्टी करत नाहीत. प्रियांनो, मी काय माझ्या मनचं काही सांगत नाही, जे पौलांनी पवित्र शास्त्रात लिहिले तेच वचन मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. संत पौल म्हणतो, असे जे लोक आहेत त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. तुम्ही म्हणाल, आम्ही जारकर्मन व्यभिचार कुठं केला? प्रियानो, व्यभिचाराची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का? पवित्र शास्त्र व्यभिचार कशाला म्हणते तुम्ही कधी पाहिलं आहे का? येशू ख्रिस्त म्हणतो, व्यभिचार करू नका असं तुम्हाला सांगितलं होतं, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडं व्यभिचारी वृत्तीने किंवा कामिच्छेने पाहतो, वाईट नजरेने पाहतो, त्याने तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. जर तुम्ही अशा प्रकारचा व्यभिचार केला असेल आणि हे करून मी स्वर्गात जाईल असं तुम्हाला वाटतं, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. कारण व्यभिचार करणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. तुम्ही म्हणाल, मूर्तीपूजा, आम्ही कधी मूर्तीपूजा केली? आम्ही तर ख्रिस्ती आहोत, आम्ही कधी मूर्तीपूजा केली नाही, आम्ही कधी ते नैवेद्य खाल्लं नाही, आम्ही कधी आरती केली नाही, आम्ही त्या मूर्तीला हार कधी घातला नाही, आम्ही मूर्तीपूजा नाही केली. मूर्तीपूजाची व्याख्या तुम्हाला ठाऊक आहे? एकदा येशूला विचारण्यात आलं, सर्वात मोठी आज्ञा कोणती? आणि त्यांनी काय सांगितलं? तू आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने, शक्तीने प्रीती कर, हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. मग ही जी आज्ञा आहे ही कधी आम्ही मोडतो? ह्या देवापेक्षा कोणतीही व्यक्ती किंवा कोणती वस्तू यावर जर तुम्ही अधिक प्रीती करत असाल तर ती तुमच्यासाठी मूर्ती आहे आणि तुम्ही मूर्तीपूजा करत आहात. तुमच्या नोकरीवर तुम्ही अधिक प्रीती करता का? तुमच्यासाठी ती मूर्ती झाली. तुमचा व्यवसाय ह्याला तुम्ही देवापेक्षा अधिक महत्त्व दिलेलं आहे का? ती तुमची मूर्ती आहे. तुमचा नवरा ही तुमची मूर्ती आहे का?
किंवा तुमची बायको यावर तुम्ही देवापेक्षा अधिक प्रीती करता का? तुमच्या स्वतःवर तुम्ही अधिक प्रीती करत असाल? या सर्व मूर्त्या आहेत. आणि तुम्ही जर मूर्ती पूजा करत असेल आणि तुम्हाला वाटतं मी स्वर्गाच्या राज्यात जाईल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. पुढे तो म्हणतो चोर लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. तुम्ही म्हणाल मी चोरी कधी केली? आम्ही कधीच चोरी करणार नाही. आम्ही ख्रिस्ती लोक आहोत. चोरी करू नका आम्हाला आज्ञा आहे. प्रियानो, चोरी म्हटलं की आम्हाला फक्त पैसे आठवतं, पैशाची चोरी. मला तुम्हाला सांगू द्यात, आपल्या चर्चची वेळ किती वाजता आहे? 9:30 वाजता. 9:30 वाजता देवाची अपॉइंटमेंट आहे. मला देवाला भेटायचं आहे, ठरलेलं आहे. जो कोणी तुमच्यापैकी 10 वाजता येतो, तुम्ही अर्धा तास देवाच्या वेळेची चोरी केलेली आहे. तुम्ही चोर आहात. आणि हे करून जर तुम्हाला असं वाटतं मी देवाच्या राज्यात प्रवेश करेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. कारण चोर लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. दिवसातले 24 तास आहेत. 8 तास तुमच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी किंवा व्यवसायासाठी आहेत. 8 तास आमच्या शरीराला विसावा देण्यासाठी आहेत. उरलेले 8 तास परमेश्वराचे आहेत. त्या 8 तासातले किती वेळ तुम्ही परमेश्वराला देता? देत नसाल तर त्याच्या वेळेची चोरी करणारे आपण चोर आहोत. हे आयुष्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आरोग्य परमेश्वराने दिलेलं आहे. ते आयुष्य जर आम्ही परमेश्वरासाठी समर्पित करत नाही, ह्या आयुष्याची आम्ही चोरी केलेली आहे. आणि चोरी करून तुम्हाला वाटतं त्या शेवटच्या दिवशी मी स्वर्गात जाईल. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. स्वतःची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. सर्व प्रकारचा लोभ जर तुमच्यामध्ये आहे, या ठिकाणी काय म्हटले? मध्यपी लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. तुम्हाला वाईट वाटो अगर नको, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू किंवा नको, मी देवाचं वचन फक्त तुमच्यासमोर सांगत आहे. आपल्यातले जर कोणी मद्यपी असतील, दारूबाजे असतील, रंगेलपणा करत असतील, त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आयुष्यभर मी दारू ढोसून नंतर देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. मद्यपी लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही, स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला माझी आठवण येईल की मी सांगितलं होतं, पण त्यावेळेस फार उशीर झालेला असेल. मध्यपी लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. सरळ समजून घ्या, त्यामध्ये कुठलेही दुमत नाही. चहाड लोक, आपल्यामध्ये चहाडी करायची आपल्याला खूप खाज असते नाही. चहाडी म्हणजे एकमेकाचं ह्याला त्याचं सांगायचं, त्याला त्याचं सांगायचं, ह्याच्याबरोबर कुरकुर करायची, ह्याला दूषणं द्यायची, त्याच्या पाठीमागे ह्याच्याविषयी बोलायची. उलट ज्यावेळेस आम्हाला माहिती असेल की ह्याची गोष्ट त्याला सांगितली की ह्यांच्यामध्ये भांडणं होतील, आम्ही मुद्दामून जाऊन सांगतो आणि भांडणं सुरू झाली की लांब जाऊन आम्ही गंमत बघत बसतो. ह्याला म्हणतात चहाडी करणे. आमच्यामध्ये चहाडी करणारे लोक आहेत का? चहाडी करण्याची त्यांना खाज आहे का? चहाड लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. समजून घ्या. हे वचन आज स्पष्टपणे तुमच्यापर्यंत आलेलं आहे. एवढं स्पष्टपणे वचन तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. चहाड लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. मी चहाड्या करू नये, शेवटी मी देवाच्या राज्यात जाईल असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. वित्तहरण करणारे म्हणजे पैशाची अफरातफर करणारे, पैशाबद्दल निष्काळजी गाफील आहेत, नीट पैशाचा वापर करत नाहीत, पैशाचं अपहरण करणारे, अशा लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीची मी यादी वाचली, त्यात जर तुम्ही काय करत असाल आणि शेवटी तुम्हाला वाटतं मी देवाच्या राज्यात जाईल, सॉरी, नाही जाऊ शकणार. मी म्हणतो म्हणून नाही, देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं. आणि म्हणून बरेचदा आम्हाला असं वाटतं माझं तारण झालं आहे. होय, मागच्या वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी मी ख्रिस्ताला म्हटलं माझ्या अंतःकरणामध्ये माझं तारण झालं, आता मला स्वर्गाचा पासपोर्ट मिळालेला आहे, आता मी स्वर्गात जाण्यास त्या ठिकाणी तयार आहे. होऊ शकत नाही तसं. प्रियांनो, बरेचदा आम्हाला काय वाटतं माहिती आहे का? मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्माला आलो, लहानपणी संडे स्कूलमध्ये ख्रिस्ताची ओळख मला झाली, माझा बाप्तिस्मा झाला आहे, दृढीकरण झालेलं आहे, नित्यनेमाने प्रबोधन मी घेतो, त्या ठिकाणी मी दानधर्म करतो, दर रविवारी मी चर्चला येतो, म्हणजे आता मला स्वर्गाचा पासपोर्ट मिळालेला आहे, मी स्वर्गात जाण्यास तयार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. तसं होणार नाही. तारण प्राप्त कशाने होते, कशामुळं तारण होतं, हे रहस्य, हे गुज किंवा गुपित आज जाणून घ्या. दर रविवारी चर्चला आल्याने तारण होत नाही. पहिली गोष्ट समजून घ्या. चर्चला येऊन प्रेज अँड वर्शिप करून स्तोत्र म्हटल्याने तारण होत नाही. केवळ संदेश दिल्याने किंवा नुसतं संदेश ऐकल्याने तारण होत नाही.
योग्य वेळी प्रबोधन घेतल्याने तारण होत नाही. प्रत्येक वेळेस नुसतं दान धर्म केल्याने परोपकार केलं याने तारण होत नाही. तारणाची केवळ एकच मार्ग आहे आणि एकच दिशा आहे, आणि ती म्हणजे सर्वप्रथम आपलं जीवन येशूला समर्पित करणे. याचा अर्थ येशू माझ्या जीवनाचा प्रभू आहे हे प्रथम कबूल करणे. प्रभू म्हणजे काय? प्रभू म्हणजे धनी किंवा मालक किंवा स्वामी. त्या धन्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणे. त्याचप्रमाणे जे पाप माझ्याकडून घडत आहेत, पापांची कबुली देऊन पश्चातापी अंतःकरणाने ह्या जगाला, म्हणजे जग, देहाची वासना, सैतान याला पाठ करून उर्वरित आयुष्यात दररोज स्वतःचा वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताला अनुसरणे, या एकमेव मार्गानेच केवळ तारण होतं, हे लक्षात ठेवा. तारण ही दररोज घेण्याची बाब आहे. नित्य नियमाने दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून आम्हाला ख्रिस्ताला अनुसरला पाहिजे. जगाला पाठ करून पश्चाताप केला पाहिजे. यानेच केवळ तारण होतं. नुसतं दर रविवारी चर्चला आल्याने होत नाही, पवित्र शास्त्र वाचल्याने होत नाही, संदेश दिल्याने होत नाही किंवा संदेश ऐकल्याने होत नाही. कृतीमध्ये आलं पाहिजे, जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्याला म्हणतात तारण. नाही तुम्हाला वाटेल अनेक देवाचं सेवक देखील हे सांगतात बरं का, वन्स सेव्ड ऑलवेज सेव्ड. एकदा तुमचं तारण झालं स्वर्गात तुम्ही जाणार, असे अनेक देवाचे सेवक सांगून मंडळीची दिशाभूल करत आहेत. मला तुम्हाला सांगू द्यात, त्यांच्यामध्ये दुर्दैवास आहे. शोकांतिक असे होईल, एक दिवस त्यांचे डोळे उघडतील आणि बाजूला काय पाहतील? न विझणारा अग्नी, जिथे रडणे व दात खाणे चालते, किडा मरत नाही, अग्नी विजत नाही, अशा नरकात स्वतःला पाहतील. आणि मग पुढे सैतान असेल, आणि सैतान काय म्हणेल? कसं फसवलं, कसं तुला फसवलं, कसं ठकवलं, कसं तुला जाळ्यात अडकवलं. आणि तुम्ही म्हणाल, पण ते देवाचे सेवक, ते तर म्हणत होते तारण झालं की तुम्ही स्वर्गात प्रवेश करणार, ते सर्व सेवक कुठं आहेत? सैतान म्हणेल, ते काय तुझ्या शेजारी बसलेत, ते पण तिथंच आहेत. तारण हे एकदाच होण्याची बाब नाही. दररोज आमचं तारण आम्हाला साध्य करून घेतलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, आगीशी खेळू नका. एक मराठीमध्ये एक म्हणे, आगीशी खेळलं की काय होतं? हात पळतात. तसं पापाशी तुम्ही खेळा, जीवनाला मुकाल. पापाशी खेळू नका. दररोज पश्चाताप करा, जगापासून दूर व्हा, पाठ करा जगाला, ख्रिस्ताकडे वळा, आणि दररोज स्वतःचा वधस्तंभ उचला. त्याशिवाय तारण प्राप्त होणार नाही. तुम्हाला वाटेल की सगळं करून आम्ही स्वर्गात जाऊ, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात. स्वर्गामध्ये काही गोष्टींना नो एंट्री आहे, हे लक्षात ठेवा. आज मी जे काय सगळं वाचलं यादी, हे जे सर्व करतात, जार कर्म, व्यभिचार, चहाडी, लबाडी, त्यांना नो एंट्री आहे स्वर्गामध्ये. अनेक वेळा आपण पाहतो नो एंट्रीचे बोर्ड असतात, परंतु पुण्यामध्ये विशेषतः कुठे शिस्त पाळली जात नाही. आपण अनेक वेळा काय पाहतो, नो एंट्रीच्या रस्त्यातून सुद्धा लोक जातात ना, आपणही जातो. बरेचदा आपण जातो, आपण जाऊ शकतो, पण तुम्हाला सांगू का, स्वर्गामध्ये असं घुसता येणार नाही बरं का नो एंट्रीमध्ये. परमेश्वराची करडी कठोर नजर तुमच्यावर असेल. जो नो एंट्रीमध्ये न्यू पाहतो, स्वर्गाच्या दारात त्याला प्रवेश होणार नाही. आणि म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. अशा लोकांना स्वर्गामध्ये प्रवेश नाही. नीतिमान आणि अनितिमान ह्यांच्यातला फक्त फरक समजून घ्या. नीतिमान मनुष्य रोज पापाशी झगडतो. मी असं म्हणत नाही पापावर विजय मिळवतो. कधी कधी हा पापावर विजय मिळवायला अनेक महिने नवे वर्षे लागू शकतात, पण पापाशी झगडलं पाहिजे. तेच पाप तुम्ही करता, पराभूत होता, हरकत आहे, पण झगडा त्याच्याशी. अनितिमान मनुष्य काय करतो माहिती आहे का? पापाला समर्पित होतो, पापापुढे आपली नांगी टाकतो, पापाला हातबल होऊन पापाच्या विळख्यात आणि पापाच्या गुलामगिरीत जातो. हे अनितिमान मनुष्याचं लक्षण आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, अनितिमान मनुष्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. फसू नका. तुम्हाला वाटत असेल होईल, तर होणार नाही. स्वतःची फसवणूक करण्याचा तिसरा प्रकार, करंथीकारास पत्र याचा 15वा अध्याय आणि 33वा वचन, त्यामध्ये असं म्हटलं आहे, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. विशेषतः तरुणांना हे वचन फार महत्वाचं आहे. तरुणांनो, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. तारुण्यामध्ये अनेक मोहपाश आहेत, जगिक आकर्षण आहेत, आणि म्हणून मी फार धार्मिक आहे, मला पवित्र शास्त्र माहीत आहे, मी विश्वासात दृढ आहे, आणि म्हणून वाईट मित्रांची संगत धरली, वाईट मैत्रिणींची संगत धरली, जे मद्यपी आहेत, ज्या ते व्यसनाधीन आहेत, जगिक मार्गामध्ये आकर्षित झालेले आहेत, अशा मित्रमैत्रिणींची संगत धरली, तर मी फार त्या ठिकाणी धार्मिक राहून मी स्वतःला त्यापासून वाचवील असं तुम्हाला वाटत असेल तर फसू नका.
तुमच्या स्वतःची फसवणूक तुम्ही करून घेतात, कारण कुसंगतीने नीती बिघडते. जर तुम्ही वाईट संगत धरली त्या ठिकाणी तुमची नीती बिघडते. आणि म्हणून हे जे तुमचे मित्र मैत्रिणी आहेत, ह्यांचा मोठा पगडा तारुण्यामध्ये तुमच्यावर असतो. एक वेळ आई वडिलांचं ते लोक ऐकत नाहीत, पण आपल्या मित्र मैत्रिणीचं ऐकतात. तुम्ही कोणाची संगत धरता हे फार महत्वाचं आहे. नाही तर जगिक आकर्षणाला असलेले मित्र आणि मैत्रिणी तुमच्याकडे असतील तर ते तुम्हाला जगाकडे खेचतात, देवापासून दूर नेतात, तुम्ही मार्गभ्रष्ट होता. आणि हे एका दिवसात किंवा एका महिन्यात होत नाही. ही संत गतीने चाललेली प्रक्रिया आहे. आणि एक महिन्याने वर्षाने तुमच्या लक्षात येईल, या मित्रमैत्रिणींवरची संगत धरल्याने, वाईटाच्या मार्गाला गेल्याने मी देवापासून किती दूर गेलेलो आहे तुम्हाला अनेक वर्षांनीच दिसेल. त्यावेळेस फार उशीर झाला असेल. कधी कधी स्लो पॉयझन असं म्हणतात, काही ठिकाणी स्लो पॉयझनिंग असतं. स्लो पॉयझनिंग म्हणजे मी त्याला मारलं हे लगेच लक्षात येऊ नये म्हणून काही दिवस किंवा वर्ष ते पॉयझन त्याला दिलं जातं आणि हळूहळू हळूहळू त्या मनुष्याचा नंतर अंत होतो. तसं कुसंगत ही एक स्लो पॉयझन आहे. दिवसेंदिवस, महिने वर्ष तुम्हाला मार्गभ्रष्ट करून तुमचे मित्र मैत्रिणी जे वाईटाची संगत तुम्ही धरलेली आहे देवापासून दूर नेतील. फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. आणि म्हणून योहान त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, वाईटाचे अनुकरण करू नका, चांगल्याचे करा, कारण चांगला करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेलं नाही. लोटाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. लोट नीतिमान मनुष्य होता, पण ज्या सदोम नगरीत तो गेला ते लोक दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. आणि त्या अनितिमान लोकांमध्ये राहता राहता लोट सुद्धा त्यांच्यासारखाच झाला. नीतिमान मनुष्य, धार्मिक मनुष्य, पण त्यांच्या संगतीने ज्यावेळेस देवदूतून त्याला म्हटले सदोम आणि गोमोराचा नाश होणार आहे, अग्नी आणि गंधक येऊन हे शहर जळणार आहे, त्यावेळेस काय झालं? लोट दिरंगाई करू लागला. तो सबब सांगू लागला, कारण सांगू लागला, थांबा थोड्या वेळ थांबा. इतका त्या लोकांच्या मनाचा पगडा त्याच्यावर बसला, इतका त्या सदोमाकडे आकर्षित झाला की नाश होत होता तरी तो दिरंगाई करू लागला. हे कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही कुसंगतीमध्ये जाता. कुसंगत फार भयंकर आहे. शलमोन राजा धार्मिक मनुष्य, देवभिरू माणूस, परंतु ज्यावेळेस त्यांनी विधर्मी बायका केला असं म्हटलेलं आहे, म्हातारपणात या बायकांनी त्याचं मन अन्य देवांकडे वळू लागलं. आष्टारोत आणि मिल्कोम ह्या अमंगळ देवतांची पूजा तो करू लागला. शलमोन राजा मूर्तीपूजक झाला का? त्याच्या बायकाने त्याचं मन वळवलं. कुसंगतीने नीती बिघडते, कुसंगतीने नीती बिघडते. आणि म्हणून संत पौल आम्हाला एक धोक्याचा इशारा देतो. विश्वास न ठेवण्याबरोबर संबंध ठेवून विजोड होऊ नका. ज्यावेळेस तुम्ही आपलं जीवनसाथी सहचार्याने आपण निवडत असता, विश्वास न ठेवण्याबरोबर संबंध ठेवू नका. तो म्हणतो नीती व स्वैराचार यांची भागी कधी होईल का? उजेड व अंधकार यांचा मिलाप कधी होईल का? ख्रिस्ताची बलिराशी एक वाक्यता कधी होईल का? विश्वास ठेवणारा आणि विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कधी होतील काय? देवाच्या मंदिराचा मूर्तीवर मेळ बसेल काय? हे अशक्य आहे. तुम्हाला वाटत असेल शक्य आहे, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, कुसंगतीने नीती बिघडते. आपल्या समोर योसेफाचं उदाहरण ठेवा. तरुण मनुष्य, ज्या पोटिफाराच्या घरात तो गुलाम म्हणू नये, त्याची बायको त्याला गळ घालते, तू माझ्याबरोबर ये, माझ्याबरोबर संबंध ठेव असं म्हटलेलं असताना योसेफ काय करतो? आपला झगा सोडून त्या ठिकाणी तो पळून गेला. आणि म्हणून संत पौल आम्हाला स्पष्टपणे इशारा देत आहे, जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढ. ज्यावेळेस असे मोहपाश येतील तिथं थांबून राहायचं नाही, कारण देह अशक्त आहे. होय, माझी विश्वासात खूप दृढ आहे आणि मी याच्यावर विजय मिळवेल असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. आणि म्हणून त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. कुणाला अडवायचंय? सैतानाला. सैतानापुढे उभं राहा, खंबीरपणे आत्मविश्वासाने उभं राहा, तुम्हापासून पळून जाईल. पण ज्यावेळेस जार कर्माचा प्रसंग येतो तो काय म्हणतो? पळ काढा. तिथं उभा राहू नका. तुम्हाला वाटेल मी इथं ह्याला विजय मिळवेल, जार कर्मा विजय मिळवेल, नाही होऊ शकणार, कारण देह अशक्त आहे. अहो, ते दाविदाकडे पहा ना. 18 वर्षाचा दावीद, जो मोठा गल्ल्यात सामर्थ्याचा ओतप्रोत नमुना, पोलादाने भरलेला एक योद्धा. आणि हा दावीद एक गुराख्याचा पोर, हातात काहीच शस्त्र नाही, गोफ नाही. या दाविदानं गल्ल्यात त्याला ठार केलं. पण ज्यावेळेस त्याच्या घराच्या छपरावरून बेतशेबेला पाहिलं, ह्याच दाविदानं तिच्यासमोर नांगी टाकली. हातबल झाला, तिला तो वश झाला.
व्यभिचार आणि खून असं पातक त्या दाविदाकडून घडलं. मग सामर्थ्यशाली कोण? गल्ल्यात का बेतशेबा? तरुणांनो लक्षात ठेवा, फसू नका. कुसंगतीने नीती बिघडते आणि म्हणून आम्ही कुसंगत ठेवू नये. आणि स्वतःला फसवण्याचा शेवटचा प्रकार गलतीकारास पत्र याचा 6वा अध्याय 3रं वचन. कारण आपण कोणी नसता आपण कुणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. स्वतःची फसवणूक करण्याचा शेवटचा प्रकार. आम्ही कोणी नसताना आम्ही कोणीतरी आहोत, मी कोणीतरी आहे अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. अनेकदा होतं काय, आम्ही विश्वासामध्ये दृढ होतो, मंडळीमध्ये सक्रिय सहभाग घेतो आणि मग आम्ही गीतं गातो, संदेश देतो, प्रार्थना करतो, मंडळीमध्ये सहभाग घेतो आणि मग लोक आम्हाला त्या ठिकाणी नावाजू लागतात. आमचा उदोउदो होऊ लागतो, आमचं कौतुक होऊ लागतं आणि मग आम्हाला काय वाटतं, आय एम समबडी, मी कोणीतरी आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटू लागतं तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. तुम्ही कोणी नसताना आम्ही कोणीतरी आहोत असं तुम्ही कल्पना करणारा स्वतःला फसवतोय. लक्षात ठेवा, मी इतरांसारखा नाही, मी सामान्य नाही, मी कोणीतरी मोठा आहे, माझ्याशिवाय मंडळीचं कार्य होऊ शकत नाही, माझ्याशिवाय मंडळी चालू शकत नाही असं आम्हाला वाटू लागतं. जसं जगामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस असते आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तुम्ही सर्व्हिस करत गेला की तुम्हाला प्रमोशन हे सिनियरिटीवर मिळतं आणि सिनियरिटीला फार महत्त्व दिलं जातं. तुमचं प्रमोशन, तुमचं इन्क्रीमेंट, तुमच्या सुविधा फॅसिलिटीज, तुमचं पेन्शन हे सगळं सिनियरिटीवर असतं. जेवढं सिनियर तेवढं अधिक तुम्हाला त्या ठिकाणी सुविधा. तसंच मंडळीमध्ये सुद्धा आम्हाला वाटतं मी एवढा सिनियर झालोय, इतरांकडे आम्ही तुच्छतेने पाहू लागतो, इतरांना आम्ही बोटं दाखवू लागतो, इतरांचे आम्ही दूषणे काढू लागतो. स्वतः काही नसताना मी कोणीतरी आहे तुम्हाला असं वाटत असेल अशी कल्पना करणारा स्वतःची फसवणूक करून घेतो. सिनियरिटीचा आम्हाला भरताच तोरा असतो. आम्ही चर्चचे आधारस्तंभ आहोत, आम्ही सिनियर आहोत असं आम्हाला त्या ठिकाणी फार भूषणाने वाटत असतं. पहा ते लोक सुद्धा काय म्हटले, आम्ही 12 तास उन्हात उन्हात राबलो आणि जे 1 तास काम केलं त्यांना तुम्ही आमच्यासारखं लेखलं. त्या घर देण्याला उलट प्रश्न करत आहेत. आम्ही उन्हातानात राबलो, कष्ट केले 12 तास त्या ठिकाणी आणि जे 1 तास त्यांनी केलं तुम्ही त्यांना आमच्या लेवलला आणलं. आमची पातळी तुम्ही इतकी खाली नेली, तुम्ही आमचा अपमान केलाय, तुम्ही आम्हाला त्यांच्यासारखंच लेखलात. अहो आम्ही एवढे सिनियर आहोत, 12 तास आम्ही काम केलंय आणि जे आत्ताच आलेत कानामागून आले तिखट झाले. प्रियांनो, आम्ही कुणी नसताना आम्ही कुणीतरी आहोत तुम्हाला वाटत असेल स्वतःची फसवणूक तुम्ही करून घेतात. आणि म्हणून असं जर वाटत असेल तर एक कल्पना फक्त मी आपल्यासमोर मांडत आहे, मग मी थांबतो. अशी कल्पना करायची, ह्या मंडळीमध्ये मी खूप सिनियर आहे, मी कोणीतरी असं मला वाटत असेल तर मग फक्त कल्पना करायची. काय कल्पना करायची, ह्या मंडळीमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा मी आलो होतो, माझा पहिला दिवस तो आठवा. तो दिवस कसा होता, या मंडळीमध्ये तुम्हाला कोणीच ओळखत नव्हतं, तुमचं नाव कुणाला माहीत नव्हतं, तुम्ही सर्वसाधारण मनुष्य होता, तुम्ही आला काय गेला काय ह्या मंडळीला काय फरक पडत नव्हता. त्या स्थितीमध्ये राहा. असं समजा की मी तसाच आहे, मी सर्वसाधारणच आहे असं मनामध्ये ठेवून जर तुम्ही वागला तर तुमची स्वतःची फसवणूक होणार नाही. कारण आम्ही कोणी नसताना आम्ही कोणीतरी आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, फसवणुकीचे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत. 1 करीन 3:18 म्हटलंय, कुणी स्वतःला फसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर ज्ञानी होणं करताना मूर्ख व्हावं. 1 करीन 6:9 म्हटलंय, अनितिमान माणसांना देवाच्या राजाचं वतन मिळणार नाही. तुम्हाला वाटत असेल मिळेल, तुम्ही फसवणूक करून घेतात. 1 करीन 3:15-33 म्हटलंय, फसू नका कारण कुसंगतीने नीती बिघडते. आणि गलती 6:3 म्हटलंय, आपण कुणी नसताना आपण कोणीतरी आहोत असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेतात. आज आत्मपरीक्षण करूयात. आत्तापर्यंत इतके महिने इतके वर्ष मी स्वतःची फसवणूक करत होतो का? माझं मी स्वतःला फसवत आहोत पण मला कळत नव्हतं का? आपले डोळे उघडूयात आणि स्वतःची फसवणूक होण्यापासून आपण रिक्त होऊयात, मोकळे होऊयात, नम्र होऊयात. आणि ह्याचा पुढचा भाग आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तुझ्या वचनातून परमेश्वरा तू आमच्याशी बोललेला आहेस. होय, आत्तापर्यंत परमेश्वरा आम्ही स्वतःला फार प्रौढी अहंकारी समजत होतो, आम्ही कोणीतरी आहोत असं मला वाटत होतं. पण परमेश्वरा आज तू वचन आम्हाला दाखवून दिलेलं आहेस.
देवाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होणार आहे ते आम्ही पाहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणून आमचं तारण साधण्यासाठी जो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला कर. हे सोरं मागणं धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. आमेन.